वा सनसेट होता आहे यार, कम भयानक दिसतं. असे लोकांना मधातूनच गाडी घुमवून टाकतात यार. मागं बिगं हबा हबा हबा. हा हा, आपल्यासाठी भगवासाठी एकच रोड आहे, तो आहे शिरपूरचा रोड. फुल सन्न फुल बन्न. असेच आपले जे छोटे छोटे मेमोरीज आहेत ते कलेक्ट करायसाठी आवडते. माझे जे थोडे छोटे व्हिडिओ आहेत ते मी आपल्या कलेक्ट करून ठेवते आणि यूट्यूबवर टाकते. मला मजा आली. हा हा, बैल सेबून मारत होता कारण की ना मला आई बाबाशिवाय ना गमत नाही मित्रांनो. हे बा आपली राणी जैसे अपनी क्वीन और इधर पे अपन मजा आ रहा है का. मला आई बाबाशिवाय गमत नाही कारण की मला असं वाटते की जितका भी वेळ आहे आपण जितके बी दिवस बाकी आहेत आईबाबासोबत आपण राहावं असं मला वाटते. तर मित्रांनो फॉलो नसेल केलं इंस्टाग्राम आयडीवर तर फॉलो करा आदित्य मोटो व्लॉग आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा मित्रांनो MS34 आदित्य रायडर. हा हा वाव या मदत. तर हे मित्रांनो कशा आहात तुम्ही. आशा करतो तुम्ही खूप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर आता आम्ही चाललो आंबेनेरी. बाहेर पडल्या रोड बघा. तर आता आम्ही चाललो आंबेनेरीला. आंबेनेरीला आम्ही 2-3 दिवस थांबू वाटते कारण की आम्हाला ना हर्षू बी येत आहे. तर हर्षूनं आम्ही चाललो मल्हारपूरला. हर्षू आता BC पर्यंत आहो म्हणते. मी म्हणलं मी पण निघलो आहो इथून. तर मी भाई आलो साव म्हणलं बस 10 मिनटात येतो म्हणलं कारण की मी ना इकडून लंबा चाललो सावरगाववरून चाललो. तो रोड आहे ना जो जांभूरघाटवाला तिथून नाही चाललो मी. तर इथून चाललो. आमची खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होती की आपण जाऊ म्हणून आंबेनेरीला 1 दिवस थांबू म्हणून. पण काही ना आमची प्लॅनिंग कॅन्सल होत गेली. असंच काही झालं आमचं. तर मग राहू दिले आम्ही ना. आणि आता फायनली मित्रांनो आता आम्ही चाललो आंबेनेरीला. आणि हा सावरगाव रोड यार ना इतकं याच्या कन्स्ट्रक्शनचंच काम चालू आहे ना खूपच. तर ना बहुत वांदे येतात मित्रांनो ह्या रोडनं. टर्निंग इतकी आहे आणि मजा बी येते थोडी. 4:30 वाजता निघलो. 4:30 वाजताच आमचा फोन झाला की निघू म्हणून आता. तर बस निघलो आणि मी ना व्हिडिओ शूटिंग चालू करायच्या पहिले एक फोन लावला त्याला की निघालो म्हणून. तर ठीक आहे म्हणते मी बी आलो BC. मित्रांनो इथून काम असं चालू आहे ना की इथून असं पुलिया बनवत आहेत. तर ना असं खालतून जावं लागते या साईडनं. आणि आता ना थोडासा आवाज तुम्हाला कसा येत असेल मला माहीत नाही. चांगलाच येत असेल आवाज. तर ना कारण की माईक ना माझ्या बिलकुल म्हणजे तोंडासमोरच आहे. तर तो म्हणजे आवाज आणि जो श्वासाचा आवाज आहे तो मी कॅप्चर करत असेल कारण की मी ना सांगलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये का जो हेल्मेटचा जो बुश आहे वरच्यावाला ब्लॅकवाला राहते तो आपला दवडलेला आहे. तर म्हणून तो काही आहे नाही आपल्याजवळ म्हणून असं काही प्रॉब्लेम आहे बस. आणि रोडाचं काम यार इतका भयानक फोडफाड केला आहे ना मित्रांनो काही नाही. आणि हा पहा मित्रांनो नाव कसं दिसते MS34 आदित्य रायडर आणि आदित्य मोटो व्लॉग. तर मित्रांनो फॉलो नसेल केलं इंस्टाग्राम आयडीवर तर फॉलो करा आदित्य मोटो व्लॉग आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा मित्रांनो MS34 आदित्य रायडर. तर असेच मित्रांनो नवीन व्हिडिओ आणू आपण राईडवरचे आणि पुन्हा छान व्हिडिओ आणू मित्रांनो. आता तर बस आपली 12 झाली आहे. तर ना मित्रांनो यार मला हात सोडून चालवायसाठी ना अलगच मजा येते मित्रांनो. असा खुला रोड भेटला तर आपण थोडंसं हात सोडून चालवतो पण ना गाडी अशी डगमगते म्हणून मी ना जास्त सोडत बिडत नाही मित्रांनो हात. पण ना मजा येते मित्रांनो गाडीवरून हात सोडून चालवासाठी. बहुत भयानक मजा येते. आणि इथे टर्निंग बी असं आहे इकडून आली का असा काटा यार पुरा भयानक रोड आहे. आणि सकाळी ना पप्पा माझी गाडी घेऊन गेले होते कारण की ते पप्पाची 2 व्हीलर ते आंबेनेरी पाठवली होती. लेबर घेऊन गेले होते काम होतं. तर गाडीच्या ना चैनीचा आवाज पण येते असा कट. मागची जो बेरिंग आहे ना ते मागची चक्क्याची ते काय ते खराब झाली वाटते. खराब झाली आहे म्हणे. मी ना सांगलं होतं गॅरेजमध्ये नेला होता खराब झाली आहे म्हणे ते बेरिंग. तर मी म्हणलं बेरिंग चेंज करून द्या. तर आता नको करू म्हणे सध्या राहू दे म्हणे जोपर्यंत ते फुटत नाही बेरिंग फुटली का नवीन टाकून देशील म्हणे. ठीक आहे तसं काही प्रॉब्लेम नाही टाकून देऊ यार नवीन बेरिंग. मी ना आताच ना पेट्रोलचा जो कॉक आहे तो वाला तुटला होता तर पेट्रोलचा कॉक नवीन लावला. आणि स्टँडचा जो स्प्रिंग आहे तो पण लावला नवीन कारण की तो ढिला झाला होता स्टँड म्हणून मी नवीन लावला आहे. सावरगावचे ब्रेकर आहेत पुरे भयानक कारण की आपली गाडी लागते खालती. हा वाव
या मदत मजा येते मित्रांनो, असे लोक भेटत नवीन नवीन. आणि मी निघल्याबरोबर इतके लोक भयानक पाहत होते ना की पुरे खतरनाक मध्ये मजा आली. हा बैल सेबून मारत होता बाहेर छोटे मुलं असे रोडावर, काही प्रॉब्लेम नाही. चलो तर हे बघा मित्रांनो, आता आपण पोचलो जांभूरघाट हायवेवर. हायवे जांभूरघाट हायवे आहे असं काहीतरी. असे गाड्या बिड्याने चालू आहेत पुरा भयानकमध्ये. चलो गाइस, मिलते एक नए वीडियो में. एंड नाही करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला. तर मित्रांनो, मला ना मोटो ब्लॉगिंग करायसाठी ना खूप मजा येते. अरे म्हणजे बाईकवर ना व्हिडिओ बनवायसाठी खूप मजा येते. जो व्ह्यू राहते ना यार बाईकवरच्या, आणि जो आपले यार मला ना म्हणजे असे आपले जे मेमोरीज आहे ते कलेक्ट करायसाठी आवडते. की मी या दिवशी इथे गेलो बा. मी ना काल मम्मीसोबत ना 14 एप्रिलचा व्हिडिओ बघितला. माझ्या गॅलरीमध्ये ना मी ना तो डिलीट नव्हता मारला, तर तो 14 एप्रिलचा व्हिडिओ माझ्याकडे होता. तर मी काल पाहिला, मम्मीला दाखवलं की मम्मी म्हणत होती हे मला तर आठवत बी नाही म्हणे का मी असं केलं होतं म्हणून. 14 एप्रिलच्या दिवशी मी व्हिडिओमध्ये आलो होतो, मग असं झालं होतं, आपला असा डीजेचा सेटअप होता. म्हणजे असं का नाही का थोडं फक्त हिंट होती का असं केलं होतं म्हणून. तर मी व्हिडिओ दाखवल्याबरोबर मम्मी म्हणे असं झालं होतं आपल्या ह्याच्यात. म्हणलं हो मम्मी असं काही आहे. आणि मला ना असेच आपले जे छोटे छोटे मेमोरीज आहेत ते कलेक्ट करायसाठी आवडते. माझे जे थोडे छोटे व्हिडिओ आहेत ते मी आपल्या कलेक्ट करून ठेवते आणि यूट्यूबवर टाकते. मला बस हेच करणं आवडते. हे पहा मित्रांनो, असे आडवे येतात काही पण ना, थोडंसं गाडीनं सेफच चालवावं लागते. असं तर रोड तर खुला आहे, पण साईडनं ना खूप झाडं आहेत. तर त्याच्यामधून म्हणजे त्यामधून कोणी पण येतात. कधी कुत्रे येते, कोणी बकरे येते. अरे असंच काही चालत राहते. गाडी यार भगवशा वाटते, पण नाही भगवशा वाटते. जाऊ द्या मित्रांनो, आपल्यासाठी भगवासाठी एकच रोड आहे, तो आहे सिरपूरचा रोड. फुल सन्न फुल धन्न नया रोड. मजा आएगा मित्रांनो उस रोड पे भगाने के लिए गाड़ी. हा मित्रांनो, हा आहे जांभूरघाट रोड. म्हणजे इथून आपण आलो असतो तर नेरीवरून जंगलमधून इथून जवळ पडत होता, पण जंगल खूप आहे मित्रांनो. आपण आलो थोडा लंबा मारून आलो. चलो काही नाही, आपण आलो त्याच रोडनं. तर तो रोड मला ना सेफ वाटते, जो आहे सावरगाव रोड. छान रोड आहे. म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे सध्या. आणि हे बघा मित्रांनो, असे टिप्पर चालतात मोठे मोठे, अशोक नीलँड आय शिफ्ट. चलो अरे बा, असे लोकांना मदतूनच गाडी घुमवून टाकतात. अरे मागं बिगं हा यार घाल मदत घाल. यार कैसे लोग रहते यार. दोनों साइड में घाल गाड़ी यार. चलो हा मित्रांनो, ह्या इथून बस बीस येत आहे. आपण लागलो आंबेनेरी रोडला आणि तिथून ना थोडीशी गाडी रेस करत आणली, मजा आली. सगळे लोक तिथं पाहत होते. थोडीशी रेस केली आपण, बस तिसऱ्या गेअरवर थोडीशी रेस मारली की आवाज करते गाडी, कारण की एक्सिलेटर फुल दे रहा. आणि माझं ना ते बाजू आहे ना बहुत गरम होत आहेत, हातं पितं ना बहुत गरम येत आहेत. हे बा, कारण की इथं बा सनसेट होता आहे यार. कम भयानक दिसतं, माहीत नाही दिसत आहे का नाही. मी हेल्मेट वरचा घेतला होता मित्रांनो. तर ना मी ना थोडेसे तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवते मित्रांनो. चला मित्रांनो, भेटते तुम्हाला सिनेमॅटिक शॉट. बढ़िया. हे बा आपली रानी जैसे अपनी क्वीन, और इधर पे अपन. मज़ा आ रहा है गाइस, पूरा भयानक मज़ा आ रहा है. तर मी मोबाईल काढते आणि थोडीशी सिनेमॅटिक शॉट. तर मित्रांनो, मी ना बऱ्यापैकी तिथं सिनेमॅटिक शॉट घेतले यार. मजा आली ना मित्रांनो, जमले ना सिनेमॅटिक शॉट. मी ना बनवले यार बड्या इथून. हा असा राईट लेफ्ट 360 अँगलवर हात घुमवला, असा बड्या हात घुमवला. अरे यार लोक माझ्याकडं पाहतात का म्हणत जाऊ यार, असा गोल हात घुमवत आहे.
यार लोकांची ना रिॲक्शनच खूप यार. मी थांबत होतो त्यासाठी, फोन आला होता त्याचा, तो पोचला पण असाल. त्याला माहीत आहे का नाही माहीत नाही, मी व्हिडिओ शूट करता पण ना, कारण की मी तर सांगला होता की मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर चला मित्रांनो, तो येऊन असेल घरी आईकडे आंबेनेरीमध्ये. मी ना थोडं थांबत आहे ना, कारण की मला ना मी सिनेमॅटिक शॉट बी घेतले, असे छोटे छोटे ना व्हिडिओ बनवत आहे. तर मी इथं आता तिथं 2 जागी थांबलो मित्रांनो मी, कारण की ना मला व्हिडिओ करत इथं. तो हर्ष डायरेक्टच आला गावावरून, डायरेक्टच निघला म्हणून तर काही वाटलं नाही. पण मी आलो इथं मित्रांनो असं म्हणजे थोडसा ना बड्या व्हिडिओ करत आलो. सनसेट होता यार, कम भयानक दिसत ना माझे व्ह्यू ना यार, पुरा खतरनाक व्ह्यू दिसत आहे मित्रांनो. आणि एक तसा खुला रोड आणि वरतून असे भयानक टिप्पर. यार काही खरं नाही असे टिप्पर यार. उमरेडपर्यंत ना इतकी कोलमाईस आहे उमरेडच्या समोर, उमरेडच्या पहिले यार मला इतके कोलमाईस पाहिले मी ना यार, पुरा भयानक माझ्या. आणि आंबेनेरीमध्ये ना माझे खूप चक्रा होते. जेव्हापासून आई बाबा गेले ना नेरीवाले, तेव्हापासून ना माझ्या आंबेनेरीतनं थोडे जास्त चक्रा होत आहेत. कारण की ना मला आई बाबाशिवाय ना गमत नाही मित्रांनो. तर असं काही आहे, मी नेरीत पण राहत होतो ना, तर म्हणजे आई बाबाला सोडून जात नव्हतं कुठं. म्हणजे मम्मी पप्पा जात होते, कधी आम्ही गाडी करून बी जाऊ होतं. तर असं होतं. तर म्हणून मला आई बाबाशिवाय गमत नाही. कारण की मला असं वाटते की जितका बी वेळ आहे आपण, जितके बी दिवस बाकी आहेत, आई बाबासोबत आपण राहावं असं मला वाटते. अरे घालणं लवकर यार, तो पाहतच. अरे जय भीम. नेरीवरूनच का आई आहे का इथं? पक्के वाट पाहत होत्या का सकाळपासून? माहित होता, मी ना फोन लावला होता, उचलला नाही कोणीच. हा यार जय भीम घे यार, चांगल्याने जय भीम घे यार. तुझ्या पहिले आलो आम्ही, तू फोन लावला व्हिसीत आहो म्हणे. आय टोर काय म्हणते यार, काय ना उचल. तर हवा मित्रांनो, आता आम्ही आलो यार इथं बड्यापैकी यार. तो म्हणे मला VC मध्ये आहो म्हणून, मी निघायच्या पहिले. आणि मी आलो पाहिले. हवा 2 गाड्या लागल्या तिथं, आणि आई एक सोबत यार, पुढे खतरनाक होते. तर फायनली मित्रांनो, आपण जो व्हिडिओ बनवला होता आज दिवसभर, तो आता आपण एंड करत आहोत. कारण की इतका उशीर एंड इतका यासाठी होत आहे, कारण की आता बघा यार पुरा रोडावर पाऊस आला आहे. आणि हा बघा इथं कोण बसून आहे, इकडं यार, इथं हर्षू बसून आहे. आणि आम्ही ना रोडावर आहो, गाडी येत यार तिथं, मी रोडावर इथं थांबून आहो. तर ना मित्रांनो, हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करून टाकते. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला. असेच आपण मोठो ब्लॉगिंगचे व्हिडिओ आणू बड्या. आता ना मी नागपूरला चाललो, म्हणून बस तोच वांदा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करून टाकते. दिस इज MS34 रायडर शायनिंग ऑफ. बी सेफ, राईट सेफ. बाय बाय मित्रांनो. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का